शेतकरी बंधूंनो, आपण गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आहोत। या ठिकाणी भात पीक आता लावलेलं आहे। भातावरती खोडकीड येत असते, पाणी गुंडाळणे अळी येत असते, सुरळीतली अळी असते। ह्या ज्या अळीवर्गीय जे काही किडी आहेत याचे पतंग अंडी घालून पुढची पिढी तयार करत असतं। तर इथं आपण बघू शकतो हा एक लाईट ट्रॅप म्हणजे प्रकाश सापळा लावलेला आहे। हा सोलरवरती चालत असतो। संध्याकाळ झाली म्हणजे हा लाईट ओपन होत असतो आणि या ठिकाणी दोन जे गंध असतात हे सुद्धा इथे लावले। हे बघा लाईट आता बटन लागतं, हे रात्री हा दिवसभर चार्ज होतो आणि रात्री लागतो। लाईटमुळे काय होतं, जे निशाचर वर्गातील जे काही किडीचे पतंग आहेत जसं की खोडकिडीचा पतंग आहे, सुरळीतल्या अळीचा पतंग आहे, पाणीगुंडा अळीचा पतंग आहे, ते पतंग इथे येतात आणि इथं हे पाणी ठेवलेले त्या पाण्यामध्ये पडून ते मरत असतात। अशा पद्धतीने 1 एकरला एक जर सापळा लावला, साधारण पिकाच्या उंचीपेक्षा थोडासा उंच पाहिजे म्हणजे किडींना दिसतो, तर आपल्याला पतंग पकडल्यामुळं पतंग मरतात आणि अळ्या तयार होत नाही। अशा पद्धतीनं नियंत्रणाची एक पद्धत या ठिकाणी समजून सांगितलेली आहे।